प्रिलिमला किती क्वेश्चन येतात तो चालू घडामोडीचे? कोण म्हणतं की चालू घडामोडीचे 15 क्वेश्चन असतात, पण 15च असतात का हो? नाही. चालू घडामोडीच्या सेक्शनमध्ये 15 क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर पुढं कुठं साधारणतः एखादा प्रश्न जो आहे तर तो एन्व्हायरमेंटमध्ये करंट रिलेटेड विचारला जातो. मे बी चर्चेत असलेलं राष्ट्रीय उद्यान विचारतील, चर्चेत असलेलं अभयारण्य विचारतील, चर्चेत असलेलं व्याघ्र प्रकल्प विचारतील, नव्यानं घोषित करण्यात आलेलं राष्ट्रीय उद्यान विचारतील. त्याच्यानंतर एखादा प्रश्न हा पॉलिटी मधला करंट रिलेटेड येतो, 1 किंवा 2 प्रश्न. आणि त्याच्यानंतर 2 ते 3 क्वेश्चन इकॉनॉमी मध्ये पण विचारले जातात. का बरं? कारण इकॉनॉमी आपल्याला फक्त इकॉनॉमी आहे का? नाही, सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचा मुद्दा पण आहे. सो करंट कॉन्टेक्स्टमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये काही इनिशिएटिव्ह घेतलं जात असेल तो प्रश्न तिथे येतो. करंट कॉन्टेक्स्टमध्ये एनर्जीच्या बाबतीमध्ये काही इनिशिएटिव्ह घेतलं जात असेल तो प्रश्न तिथे येतो. अलीकडच्या 3-4 वर्षाचं ऑब्झर्वेशन केलं तर इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया और महाराष्ट्र आणि बजेट जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आणि महाराष्ट्राचं याच्यावरती एक्सक्लुझिव्हली क्वेश्चन येत आहेत. बघा तुम्ही पीवायक्यू काढले की तुम्हाला लक्षात येईल. सो ते 2 ते 3 क्वेश्चन इकॉनॉमीच्या स्कीम्स ज्या आहेत तर त्या स्कीम्स वरती एखादा क्वेश्चन विचारला जातो. अशी सम टोटल मी एरियाज सांगतोय तुम्हाला वेगवेगळे, यातल्या कुठल्या तरी 2 किंवा 3 एरियाज वरती डेफिनेटली क्वेश्चन जे आहेत तर ते विचारले जातात. सम टोटल जर का केली तर 15 1 16 2 18 3 21. सो सम करायचं म्हटलं तर अराउंड 20 क्वेश्चन हे कशावरती येतो? करंट अफेअर वरती आहेत.